ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। मराठा आरक्षणाविषयीच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णयाची दाट शक्यता। विधिमंडळ सचिवालयाच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आमदार अपात्रतेच्या निर्णयाची मुदत 30 डिसेंबरऐवजी वाढवून देण्याची विधिमंडळाची मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमित शहांची भेट घेणार। इथेनॉल आणि कांदा प्रश्नी चर्चा होणार। अवकाळीग्रस्तांना सोमवारी मदतीची घोषणा। पंचनामे पूर्ण न झाल्यानं आजची घोषणा सोमवारी करणार। नुकसानग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेज संदर्भात चर्चा। 24 डिसेंबरनंतर मुंबईमध्ये जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार। जरांगेंच्या आवाहनानंतर तीव्र आंदोलनाच्या तयारीचे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल। मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, महिलांना भरपगारी रजा दिल्या जाऊ नयेत। राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं वक्तव्य। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका। अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयामध्ये उपचार। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। एलआयसीला गेल्या 50 दिवसात 80,000 कोटींचा नफा। एलआयसीनं गुंतवणूक केलेल्या 110 शेअर्सनं प्रचंड परतावा दिला। जोहान्सबर्गमधील तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 106 धावांनी विजय। दक्षिण आफ्रिकेसोबतची 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।